स्तोत्रसंहिता याचा 34 अध्याय 8 वचन. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो त्याच्यावर आश्रय घेतो तो पुरुष धन्य आहे. यस, अमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. हा जो स्तोत्रसंहिता 34 हा अध्याय आहे, हा दावीद राजाद्वारा लिहिला गेलेला आहे. जेव्हा दावीद राजावरती संकट आलं होतं, जेव्हा मोठी परेशानीमध्ये दावीद राजा सापडला होता, तेव्हा त्याने परमेश्वराकडे काय केली? आरोळी मारली, साद मारली आणि परमेश्वराने त्याला त्याच्यातनं बाहेर काढलं. तो अद्भुत रीतीने परमेश्वराचा धन्यवाद आणि आलेल्या संकटातनं बाहेर पडण्यासाठीची साद ह्या पूर्ण स्तोत्रामध्ये दावीद राजाद्वारा लिहिली गेलेली आहे माझ्या बहीण भावांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की फक्त परमेश्वर किती चांगला आहे याचा आपल्याला जर अनुभव घ्यायचा आहे ना, तर त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? पूर्ण अंतःकरणाने आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण जगामध्ये पाहतो की आपल्यावरती काय होतात? अन्य प्रकारचे काय आरोप लावले जातात, अन्य प्रकारचे आपल्या विरोधी खडे होतात, आपल्याला दोष लावले जातात. आपली चूक नसतानाही बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो माझ्या बहीण भावांनो, नाही का? तर तेव्हा आपण काय करतो की सर्व आपण काय केलं पाहिजे? परमेश्वरावरती सोपवलं पाहिजे आणि तो किती चांगला आहे याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. कशा प्रकारे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं मोठी योजना, मोठं कार्य, मोठं सफल होतं, जेव्हा त्यांनी आशीर्वादाने जेव्हा आपण भरून जातो, तेव्हा आपल्याला परमेश्वर किती महान आणि किती चांगला आहे याचा अनुभव नक्की येतो माझ्या बहीण भावानं. जसा दावीद राजाने त्याच्या अडचणीवरती मात करून फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यात राहून हा अध्याय लिहिला आहे. तो फक्त जसं परमेश्वराने दावीद राजाच्या जीवनात कार्य केलं, तसंच तो आपल्यासुद्धा जीवनात करण्यास समर्थ आहे. होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर हा सर्वशक्तिमान, सामर्थ्यशाली, जिवंत परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनातही कार्य करेल. होऊ द्या आजची परिस्थिती कितीही बिकट असू द्या, कितीही आपल्याला मनुष्याला अशक्य वाटू द्या, पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर म्हणतो फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, माझा अनुभव घेऊन पहा. म्हणून जर देव स्वतः म्हणत आहे आपल्याला, तर आपण कामागे हटायला पाहिजे माझ्या बहीण भावांनो. नाही, कधीच नाही. आपण कधीच मागे न हटता जिवंत अशा परमेश्वराचे आपण लेकरं आहोत. म्हणून हा आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हा अभिमान असला पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वराचा अनुभव घेतो ना, तेव्हा ही परिस्थिती काय, येथील सर्व गोष्टी आपल्याला बदललेल्या दिसतील. आपला हा घराणा पूर्ण उच्च दर्जावरती परमेश्वर त्याला नेऊन ठेवणार आहे. आपण हजारो लाखो लोकांमध्ये ह्या मोठ्या मोठ्या साक्ष देण्यास आपण समर्थ होऊ. यस, मी आज घोषणा करते माझ्या सर्व बहीण भावाच्या जीवनामध्ये येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने की त्यांच्या सर्व परिस्थिती आज बदलत आहे. म्हणून होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर खूप महान आहे. तो अधिक प्रीती करणारा, तो क्षमाशील, तो मंद क्रोध, तो शांतीचा दूत आहे, तो राजा आहे. येस माझ्या परमेश्वरा, धन्यवाद. आमेन, हालेलुया. किती अद्भुत वचन दिलेलं आहे देवाने. या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, मी मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या देवा. होय माझ्या राजा, या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या वेळेसाठी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या देवा, आजचा हा वेळ, आजचा हा दिवस ही नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा एवढा अनुग्रह, दया, कृपा आमच्यावरती आहे माझ्या परमेश्वरा की तो आम्हाला जिवंताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवलंस माझ्या देवा. म्हणून तुला कोटी 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 धन्यवाद देते माझ्या राजा. तुझ्या या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझा अनुभव आम्ही घेतलाच पाहिजे माझ्या राजा. वेळोवेळी तू क्षणोक्षणी आम्हाला सहायता आणि मदत करतोस. तू मग तुझं वचन सांगते बाप्पा की तुझा अनुभव आम्ही घेतला तर तू किती दयाळू, कनवाळू आहेस हे आम्हाला कळेल. आणि जो कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवतो माझ्या राजा, तो कधीच लज्जित फजित होणार नाही माझ्या परमेश्वरा. ह्या जगाने ज्यांना नाकारलं माझ्या देवा, तू त्यांचा स्वीकार केला आहेस. होय माझ्या राजा, तुटलेलं अंतःकरण हे तुला प्रिय आहे माझ्या देवा, कारण तिथे फक्त आणि फक्त तू राहतोस माझ्या राजा. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. जे कोणी माझ्या आज बहीण भाऊ आपल्या परिस्थितीला घेऊन दुःख करत आहेत,
त्रासात आहेत, आजारावरती ते परेशान आहेत, लोकांनी लावलेल्या दोषामुळे त्रस्त आहेत माझ्या देवा. त्या प्रत्येक एकापर्यंतचं हे वचन जाण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राज्या. त्यांच्या जीवनामध्ये हे वचन एक नाही, 100 नाही, 1000 पट कार्य करण्यास तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राज्या. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून प्रार्थना करते माझ्या देवा, जे कोणी माझे बहीण भाऊ आजारी आहेत, जे कोणी प्रॉब्लेममध्ये आहेत माझ्या देवा, तू त्या सर्वांना तू ब्लेस कर माझ्या राज्या. त्यांना आशीर्वाद दे माझ्या राज्या, त्यांना स्पर्श कर माझ्या राज्या. हो, हालेलुया हालेलुया. टच इन द नेम ऑफ जीसस. त्यांच्या शरीरात जो काही व्याधी आहे, जो काही त्रास आहे, तो नासरत येशूच्या नावामध्ये निघून जात आहे म्हणून मी घोषणा करते माझ्या देवा. ओ परमेश्वरा, तू महान आहेस, तू सामर्थ्यशाली जिवंत परमेश्वर आहेस. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत म्हणून मी घोषणा करते माझ्या राज्या. येऊ दे परमेश्वरा, मोठ्या मोठ्या साक्ष आणि गवाह्या येण्यास तू सहाय्यता आणि मदत करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राज्या. हो देवा, मी विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी कर्जबाजारी आहे, जे कोणी प्रॉब्लेममध्ये आहे, जे कोणी आर्थिक लॉसमध्ये गेलेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर हो माझ्या देवा. त्यांचे मार्ग तू मोकळे कर, त्यांना स्वतंत्र कर माझ्या देवा. हो प्रभूजी, त्यांच्या जीवनातील जे काही उणे आहे तू भरून काढ माझ्या राजा. तुझा आशीर्वाद तिथे वाढव माझ्या देवा. उंडेल ते माझ्या परमेश्वरा, तुझा आशीर्वादाचा वर्षाव तिथे होऊ दे माझ्या देवा. उदे परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाच्या जीवनामध्ये तुझे साक्ष होण्यास तर सहायता आणि मदत कर माझ्या राजा. तसंच मी मागते बाप्पा, ज्यांच्याकडे कोणाकडे नोकऱ्या नाहीत माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे जॉब देऊन ब्लेस केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. ओ देवा, मागण्याच्या पलीकडे तू देणारा बाप आहेस माझ्या राजा, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. जे कोणी ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या राजा, व्यसनाधीन आहेत परमेश्वरा, मग ते कुठल्याही प्रकारचं घाण व्यसन असू दे, वाईट व्यसन असू दे माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्या प्रत्येक एका त्यांना व्यसनातनं तू आजाद करत आहेस म्हणून तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देते माझ्या राज्या. तू महान आहेस, तू सर्व सामर्थ्य जिवंत परमेश्वर आहेस माझ्या राज्या. हो परमेश्वरा, आम्हा प्रत्येक बहीण भावाचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या देवा. आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण करून घे माझ्या राजा. आमचा सर्वांचा उपयोग तू तुझ्या राज्यासाठी करून घे माझ्या राजा. मी माझा परिवार आणि माझं पूर्ण यूट्यूबचं फॅमिलीचं जीवन मी तुझ्या हाती देते माझ्या राजा. प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, आशीर्वादित कर माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हातात देऊन मी छोटीशी प्रार्थना माझा उद्धार करता येशूच्या नावात केली म्हणून ऐकवित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.